नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्ही बघताय मराठी मसाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय. ठाकरेंच्या शिवसेनेचा तब्बल 10 पैकी 11 जागी फडकला भगवा झेंडा. मित्रांनो, दिल्लीत भगवा. नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊया. कुठली आहे बातमी? महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा, देशात देखील भारतीय जनता पार्टीचा उडवला धुव्वा. तर शिंदे गट इतरत्र. 9 पक्षांना ठाकरेंनी चारली अखेर धूळ. बघूया सविस्तर. महत्त्वाची बातमी. मित्रांनो, सध्या देशामध्ये उद्धव ठाकरे यांची लाट आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जरी भाजपा लढत असली, जिंकत असला, तरी उद्धव ठाकरे यांना मिळणारा खूप मोठा प्रतिसाद समोर येतोय. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय. आणि हा विजय सगळं काही सांगून जातोय. मित्रांनो, या विजयाने अखेर महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असून शिवसेनेने लोकांचं देखील लक्ष वेधलं. आणि हा विजय सगळ्यात मोठा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच नवसंजीवनी घेऊन देणारा ठरतोय. मित्रांनो, या विजयाबद्दल आपलं काय मत आहे? आपल्या जिल्ह्याचं स्वतःचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. उद्धव ठाकरे जिंदाबाद असं जर लिहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठपर्यंत शिवसेना पोहोचली ते देखील आपल्याला समजेल. अशा प्रतिक्रिया द्या. बघूया आता सविस्तर आजची महत्त्वाची बातमी. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर मिनी मंत्रालय, ज्याला मिनी मंत्रालय म्हणतात, त्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी मात्र जबरदस्त दणदणीत विजय मिळवल्यामुळे महाराष्ट्रासह देशात या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करत असतानाच त्यांना सत्तेच्या बाहेर हाकलून देण्याची प्रतिक्रिया सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून येत आहेत. आमच्यामुळे तुम्ही सत्तेमध्ये आहात, अन्यथा आम्हाला सत्तेत कोणी घेतलं असतं का, असा थेट सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते शिंदे यांना करू लागलेत. शिंदे यांचे अनेक नेते शंभूराज देसाई मंत्री म्हणतायत की 2022 आम्ही बाहेर निघाल्यामुळे तर भाजपा सत्तेत आले तर आतापर्यंत भाजपा विरोधात महाराष्ट्रात बसले असते, तेव्हा भाजपने जास्त काही बोलू नये, आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात, असं थेट आव्हान शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट भाजपला केलंय. त्यामुळे यांचे वितुष्ट एवढे वाढले की सध्या आगामी पुढच्या 2 महिन्यांमध्ये 21 डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल लागेल आणि त्याच दिवशी राज्यात खळबळ उडून शिवसेना सत्तेच्या बाहेर फेकली जाईल असा दावा देखील केला जात आहे. दुसरीकडे शिंदे सेनेचे 35 ते 40 आमदार भाजप आपल्या गटात घेण्याच्या तयारीमध्ये आहे. एक बडा नेता भाजपमध्ये येणार असून त्या सगळ्या आमदारांना भाजपात सामावून घेण्यास तयार असल्याचा दावा देखील सध्या केला जातोय. त्या एका मंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद ताब्यात घेऊन महाराष्ट्राचं लक्ष वेधून सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या हालचाली सध्या मुंबईमध्ये चालू आहेत. आणि तो बडा नेता कोण हे आता दुसरा तिसरा सांगायची गरज नाही. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितल्याप्रमाणे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही डुप्लिकेट सेना आणि राष्ट्रवादी आहेत. यांना कोणत्याही पक्षाचा आधार नाही. दुसऱ्याकडून जोडलेले पक्ष घेऊन ते मिरवत आहेत. त्यामुळे अशा नेत्यांना पुन्हा जवळ करू नका, असा सणसणीत टोला सुषमा अंधारे यांनी अजित पवारांचं एकनाथ शिंदे यांना लावला आहे. ठाकरेंची शिवसेना सुधारायची, शिवसेना आपली मानायची आणि मिरवायचे हे कुठलं गलिच्छ राजकारण, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये महापालिकांमध्ये एकत्र येऊ शकते. मग उद्धव ठाकरे शिंदेंना एकत्र येणार का, या प्रश्नाला मात्र त्यांनी जबरदस्त तडका लावला आहे. कधीही एकनाथ शिंदेंना कधीही उद्धव ठाकरे जवळ करणार नाहीत, त्यांना माफ करणार नाहीत. इतरत्र आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देतील, मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल, असेही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे मित्रांनो, शिंदे आमदार म्हणतायत की भारतीय जनता पार्टीने आमचं राजकारण संपलं आहे, आम्हाला राजकारणातून उठवलंय, तेव्हा भाजपही बरोबर नाहीये. भाजप ज्या प्रकारचे राजकारण करते तेव्हा त्या भाजपला जवळ करू नका, असं देखील म्हटलं आहे. आम्ही राजकारणातून बाजूला व्हावं का? भारतीय जनता पार्टीला नेमकं काय हवं आहे, असेही त्यांनी रोखठोक सवाल भाजप नेत्यांवर केला आहे.
त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीजेपी आणि शिंदे सेना या दोघांमध्ये जे युद्ध चाललंय ते बाजूला असतानाच इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना कमालीची विजय मिळवते. मित्रांनो, नेमका विजय कुठला ते देखील आपण पाहणारच आहोत. महाराष्ट्रामध्ये 1999 मध्ये झाल्या गेलेल्या मध्यंतरीच्या बीएसपी निवडणुकीच्या नंतर जहाज बांधणी या संपूर्णपणे मुंबईसह महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तेव्हा 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. तर मुंबईत त्यानंतर मित्रांनो, आता मात्र दिल्लीच्या तख्तावर युती रेल कामगार सेना, उद्धव ठाकरेंची रेल कामगार सेना अतिशय प्रचंड विश्वासार्ह संघटना आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून कामगारांची सगळीच कामे करणारी, दिल्लीपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांची कामे अगदी उत्कटतेने करणारी संघटना म्हणून शिवसेनेच्या रेल कामगार सेनेला मानले जाते. याच ट्रेन कामगार सेनेच्या मध्यवर्ती सेंट्रल पश्चिम रेल्वेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तडाखेबंद विजय मिळवला आहे. आणि हा विजय सगळ्या पक्षांना तोंडचं पाणी पळवून ठेवणारा आहे. कारण की आपल्या कामाची छवी, ठाकरेंनी दाखवलेला विश्वास आणि ठाकरेंची काम करण्याची पद्धती बघून मित्रांनो, या विजयाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं होतं. इथे जवळजवळ 40 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय तर भाजपचा पाणीपत झाला असून भूभाग देखील मिळाला आहे. त्यामुळे रेल्वे कामगार सेनेचे अरविंद सावंत असतील किंवा अनिल देसाई असतील किंवा आदित्य ठाकरेंनी या विजयात मोलाचा वाटा उचलला असून हा विजय उद्धव ठाकरेंच्यासाठी नवीन बूस्टर डोस येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्यासाठी खूप मोठा ठरू शकतो, असे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सध्या बोलले जात आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. मित्रांनो, तशाच या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती मोठी फिल्डिंग टाईट लावली आहे हे देखील सध्या बोलले जात आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40च्या वर जागा येऊ देणार नाही असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदे यांना केला आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेत शिंदे यांची सेना 10 वरती राहील की 10च्या वर जाईल हा बघण्याचा योग असेल. तर मित्रांनो, आपणास देखील काय वाटतंय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपण 60च्या खाली ठेवलं की 50च्या वरती नक्कीच खाली एक कमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त व्हावं. म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या सगळ्यांनाच भारी पडेल का? यामागे आपलं मत काय? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची घडामोड, उद्धव ठाकरेंची दिल्ली दरबारी विजयाची महान. आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. ठाकरेंचा आवाज अखेर झाला बुलंद. प्रतिक्रिया द्या.